आज आपण आलो शिवसृष्टीला। छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठं म्युझियम आपल्या पुण्यात बांधले गेलेलं आहे। त्याचं अजून कामच चाललं आहे। भरपूर मोठं असणार आहे। आपल्याला 600 ते 700 रुपये तिकीटमध्ये अवेलेबल असणारा सध्या आपण फक्त 200 रुपयात बघू शकत आहे। सध्या काम चालू आहे त्याच्यामुळे स्वस्त केलेलं आहे त्यांनी। अशी पार्किंगची वगैरे व्यवस्था केलेली आहे इथे। आपण 10 रुपये किंवा फोर व्हीलर असेल तर 40 रुपये पे करून आपण पार्क करू शकतो। आणि त्यानंतर इथे एक तिकीट घर आहे। आपण स्वतःचा ऑनलाईन स्लॉट बुक करून सुद्धा येऊ शकतो किंवा इथे सुद्धा तिकीट मिळू शकतात आपल्याला। तर स्लॉट बुक केल्यानंतर आपला जो काही QR कोड आहे तो इथे दाखवायचा आहे। त्यानंतर असं एक बँड तुम्हाला हातात भेटणार, आपण बांधायचा आहे। त्या बँडच आपला एंट्री पास असणार आणि 10 मिनिट तरी आधी यायचं आहे टाइम स्लॉटच्या। एंट्री चालू झालेली आहे आता। समोर स्क्रीनिंगला बसलो आहे आता। कैसी रही होगी शिवाजी महाराज द्वारा जीते गए और उनके द्वारा निर्मित किलों की व्यवस्था। या स्क्रीनिंगला शिवसृष्टी म्हणजे काय आणि शिवसृष्टीचा 100% प्लॅन कसा असणार आहे हे दाखवण्यात आलं। त्यानंतर इथे 2 ग्रुप पाडण्यात आलेत, एक किल्ले जिंजी आणि दुसरा तोरणा। हे कंप्लीट करून आपल्याला शिवसृष्टी दाखवण्याचा प्रोग्राम चालू झाला। सर्वात पहिला किल्ला जो आपल्याला बघायचा आहे तो म्हणजे देवगिरी। इथे आपल्याला सिनेमॅटिक व्हिडिओ आणि ऑडिओ थ्रू आपल्याला हा किल्ला दाखवण्यात आला। हा आपण आता देवगिरी बघितला। पुढचा किल्ला आहे आपला शिवनेरी। या किल्ल्यावरील महाराजांच्या जन्मापासून ते शिवनेरी किल्ल्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला व्हिडिओ आणि इन्फॉर्मेशन थ्रू प्रोव्हाइड करण्यात आली। आता आपला पुढचा किल्ला आहे किल्ले पुरंदर। इथे शिवरायांचे एकनिष्ठ मावळे मोरारबाजी देशपांडे यांच्या झालेल्या चकमकीबद्दल माहिती देण्यात आली। पुरंदर किल्ला पण आपला आता बघून झालेला आहे। सगळं सिनेमॅटिक थ्रू दाखवत आहे। जे काय स्टोरी आहे ती आपल्याला इथे येऊन बघितलेलीच बरी आहे। मोरारबाजी देशपांडे वगैरे त्यांच्याबद्दल भरपूर सारं लिहिलेलं आहे इथे। पुढचा किल्ला आहे पन्हाळगड विशाळगड। इथे पावनखिंडीमधील इतिहास ॲनिमेशन, लाइटनिंग आणि ऑडिओ थ्रू दाखवण्यात आलेला आहे। कसं छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडावर सुरक्षित पोहोचवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या 300 मावळ्यांनी सिद्दी मासूदच्या मोठ्या सैन्याविरुद्ध खिंड रोखून धरली, हे यातर्फे त्यांनी एकदम व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। पावनखिंड बघून झालेली आहे आपली। ढाल पट्टा 17 ते 18व्या शतकाचे 1-1 किलोचे। पुढचा किल्ला आहे आपला राजगड। कडाबिनी। इथे राजगड किल्ल्याबद्दल जरा माहिती दिली। राजगड कंप्लीट झाला आहे आमचा बघून। आता पुढे आहे प्रतापगड। इथे महाराजांनी अफजल खानाचा वध कसा केला हे एकदम सुंदररित्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। प्रतापगड आपला बघून झालेला आहे।
पुढचा किल्ला आहे आपला सिंधुदुर्ग. एकदम छान असे कलाकृती इथं दिसते. शिवाजी महाराजांचा तुम्हाला जर माहिती वाचायची असेल तर तुम्ही पॉज करून माहिती वाचू शकता. गणपती आहे. पुढचा किल्ला आहे आपला सिंहगड. सिंहगडाबद्दल आपण माहिती बघितली आता. लिफ्ट वगैरे प्रोव्हाइड केलेली आहे. कलाकृती खरंच मस्त आहे. या स्क्रीनवर महाराजांची औरंगजेबाशी झालेली भेट आणि शिवाजी महाराजांनी आपली आग्र्याहून केलेली सुटका एकदम व्यवस्थितरित्या दाखवण्यात आलेली आहे. शिवसृष्टीची संकल्पना ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांची होती. इथे या स्क्रीनमध्ये आता आपल्याला शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र दाखवण्यात येणार आहे. बालपणापासूनच आऊसाहेबांनी इथल्या आसमानी सुलतानीच्या उन्मत्त कहाण्या आम्हाला सांगितल्या. शिवराज्याभिषेक दाखवला जातो इथे.